वेलकम स्टूडेंट्स, वेलकम टू आवर लाईव्ह सेशन। आज आपण चॅप्टर 8 पाहणार आहोत, जी आपण बेसिक टू ॲडव्हान्स ही सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये आज आपला चॅप्टर नंबर 8 सुरू आहे। चला तर मग मुलांनो, आजचा जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया। बघा, अतिशय महत्त्वाचा बेसिक या सेशन मध्ये आपण अगदी अल्फाबेट पासून म्हणजे शून्यापासून सुरुवात केलेली आहे। अगदी अल्फाबेट्स पासून वॉवेल साऊंड, कॉन्सोनंट साऊंड म्हणजे नेमकं काय असतं हा सर्व भाग आपण अभ्यासलेला आहे। त्याचबरोबर मुलांनो, शब्द पाठ करणं हा भाग मुलांना खूप हार्ड वाटतो, तर त्यासाठी सुद्धा आपण शब्दांचे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेत। अगदी पाठांतर न करता शब्द कशा पद्धतीने पाठ करता येतील या सर्व सिरीज आपण आतापर्यंतच्या चॅप्टर मध्ये म्हणजे चॅप्टर 7 पर्यंत पाहिलेले आहेत। बेसिकच्या सिरीज मध्ये आपण सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या बेसिक गोष्टी सुद्धा आपण अभ्यासलेल्या आहेत, ज्या की टेन्स या भागासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। तर मग आज आपल्याला बेसिक मधलाच अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक पाहायचा आहे, ज्याचे नाव आहे टेन्स। टेन्स म्हटलं की मुलांना खूप भीती वाटते, परंतु आज आपण टेन्स शिकणार आहोत एका सोप्या आणि मजेशीर पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया। ऍक्च्युअल मुलांनो, टेन्स म्हणजे नेमकं काय हा पहिले प्रश्न असतो, तो थोडासा सोडवून घेऊया। तर टेन्स म्हणजे ज्याला मराठीत आपण म्हणतो काळ। काळ या शब्दामध्येच वेळ लपलेला आहे। तर अर्थातच टेन्स कशासाठी वापरत असतात, तर इट डिनोट्स टाइम, टाइम दर्शवतो तो। मग टाइम कोणता कोणता असतो, तर सध्या जो चालू आहे तो प्रेझेंट, जो मागचा होऊन गेलेला टाइम असतो दॅट इज पास्ट, आणि जो पुढे येणारा असतो, पुढे येईल असं आपण म्हणतो त्याला तो टेन्स असतो फ्युचर टेन्स। ओके, ऍक्च्युअल हे 3 मेन टेन्स आहेत, परंतु टाइम दर्शवण्यासाठी टेन्सचा वापर केला जातो। आणि इंग्रजी मॉडर्न इंग्लिश ग्रामर नुसार जर आपण विचार केला मुलांना, तर ॲडव्हान्स मध्ये आपण हेही पाहणार आहोत की हे 3 टेन्स नसून ऍक्च्युअल 2च टेन्स असतात। आणि फ्युचर हा जो आहे इट रेफर्स ओनली फ्युचर टाइम। ओके, कसं ते आपण ॲडव्हान्सच्या पुढच्या सेशन मध्ये जरूर बघूया की फक्त 2 टेन्स कसे आहेत। तिसरा टेन्स तो फक्त फ्युचर टाइम म्हणून जो गणला जातो त्याचा अभ्यास आपण ॲडव्हान्स मध्ये जरूर करूया। सो आज आपण बघूया जे की 3 टेन्स मानले जातात, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर। याच्यामध्ये पुन्हा टाइम सोबत ऍक्शन कशी होते आहे आणि ती कोणत्या वेळेला आणि ती कशी असते, म्हणजे ती चालू असते का ती पूर्ण संपलेली असते, का ती थोडी संपलेली असते आणि अजून चालू असते, अशा पद्धतीनं ऍक्शन जी असते ती वेगवेगळ्या प्रकारे चालू असते। सो ती कशी चालू आहे याच्यानुसार प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार पडतात। त्यातला पहिला जो प्रकार असतो ज्याला आपण इनडेफिनेट टेन्स म्हणतो। ओके, इनडेफिनेट हा पहिला प्रकार, ज्याचे आपण सब टाइप्स पाहतो आहोत, सब टाइप्स बघतोय। त्यात पहिला प्रकार असतो, प्रत्येक टेन्सचा सांगते आहे, 3 टेन्सचा इनडेफिनेट किंवा यालाच आपण सिंपल असंही म्हणतो। त्याचबरोबर दुसरा जो प्रकार असतो तो असतो कंटिन्युअस, याला आपण प्रोग्रेसिव्ह असंही म्हणत असतो। तशाच पद्धतीने मुलांनो तिसरा प्रकार असतो परफेक्ट, आणि चौथा असतो परफेक्ट कंटिन्युअस। ओके मुलांनो, तर याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रत्येक टेन्सचा डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे। बघा, सर्वात प्रथम समजून घेऊया की नेमकं हे 4 टेन्स कसे असतात आणि ते आपण केव्हा यूज करू शकतो। सो इनडेफिनेट किंवा सिंपल टेन्स, मग प्रेझेंट असो, पास्ट असो, फ्युचर असो, त्या टाइम नुसार आपल्याला ते घ्यायचे आहेत। परंतु एक साधारण जनरल रूल सांगते प्रत्येकासाठी, इनडेफिनेट किंवा सिंपल टेन्सेस जे असतात तर ते तुम्हाला रेग्युलर ऍक्शन, तुमच्या हॅबिच्युअल ऍक्शन ज्या असतात, दररोज दैनंदिन पुन्हा पुन्हा घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या दर्शविण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो। आणि त्याचप्रमाणे पास्ट मधली हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी अर्थात पास्ट टेन्स, पास्ट सिंपल पास्ट वापरला जातो। आणि फ्युचर मधली ऍक्शन सांगण्यासाठी सिंपल
फ्युचर टेन्स वापरला जातो. म्हणजे हे तुम्ही काळानुसार चेंज करू शकता. कंटिन्युअस, कंटिन्युअसची अर्थ असतो की आपण आत्ता एखादी गोष्ट करत आहोत. मी आता तुम्हाला शिकवत आहे. ओके, सो आय एम टीचिंग म्हणजे मी शिकवत आहे, माझी शिकवण्याची ऍक्शन चालू आहे, त्यावेळेस आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. प्रेझेंट मध्ये चालू असेल प्रेझेंट कंटिन्युअस, ती पास्ट मध्ये चालू होती असा जेव्हा अर्थ असेल तेव्हा असेल पास्ट कंटिन्युअस. ऍक्शन चालू असेल असा जेव्हा अर्थ असेल तेव्हा तो टेन्स असेल फ्युचर कंटिन्युअस. तशाच प्रकारे मुलांना परफेक्ट, परफेक्ट म्हणजे एखादी ऍक्शन पूर्ण झालेली आहे. समजा काल आपण टू हॅव या हेल्पिंग वर्बचा अभ्यास केला, तो माझा शिकवून झालेला आहे. ओके, सो मी काय म्हणेल, आय हॅव टॉट यू हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव येस्टरडे. आय हॅव टॉट यू, मी तुम्हाला शिकवलेला आहे. म्हणजे माझा शिकवून तो आता झालेला आहे, थोड्या वेळापूर्वी मी तो शिकवून संपवलेला आहे. जेव्हा एखादी ऍक्शन पूर्ण झालेली असते आणि कमी कालावधी झालेला असतो, खूप जास्त कालावधी झालेला नसतो, त्यावेळेस परफेक्ट टेन्स वापरतो. मग पुन्हा तोच रूल, प्रेझेंट मध्ये ऍक्शन पूर्ण झाली असेल तर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट मध्ये पूर्ण झाली होती असं सांगायचं असेल तर पास्ट परफेक्ट, आणि फ्युचर मध्ये पुन्हा येणाऱ्या भविष्यामध्ये ती ऍक्शन पूर्ण झालेली असेल असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा असेल फ्युचर परफेक्ट. ओके, याच पद्धतीनं परफेक्ट कंटिन्युअस, एखादी ऍक्शन थोडी संपली आहे आणि अजूनही चालू आहे. माझं शिकवणं, जसं की बघा हे 3 जे प्रकार आहेत ते माझे शिकवून झालेले आहेत आत्ताच, ठीक आहे, आणि अजून माझं शिकवणं चालू आहे, मी 4था प्रकार शिकवते आहे. सो अशा वेळेस जेव्हा मला सांगायचं असेल की आय हॅव बीन टीचिंग यू द टेन्स, आय हॅव बीन टीचिंग यू द टेन्स, मी तुम्हाला टेन्स शिकवत आलेली आहे. याचा अर्थ थोडा भाग शिकवून संपलेला आहे आणि अजूनही थोडासा चालू आहे. म्हणजे बघा नावामध्येच परफेक्ट, परफेक्ट म्हणजे पूर्ण, आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. म्हणजे काही भाग हा पूर्ण झालेला असतो आणि त्यातलाच काही भाग अजूनही चालू असतो. अशा वेळेस आपण वापरत असतो परफेक्ट टेन्स. सो ऍक्शन ती प्रेझेंट मध्ये असेल अशा प्रकारची तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट मध्ये असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर मध्ये असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. इज इट क्लिअर नाव? तर मुलांनो, अशा पद्धतीनं आपण प्रेझेंटचे 4 प्रकार, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4, हे असे एकूण 4 वरून आपण 12 प्रकार आता पाहिलेत, समजून घेतलेत. आता आपल्याला मेन पाहायचं आहे. आणि मुलांनो, अतिशय मजा येते पहा. असं तुम्ही जर टेन्स गांभीर्यानं शिकलात तर तुम्हाला भीती वाटेल, परंतु बघा या मेथडनी जर तुम्ही शिकायला गेलात, तुम्ही जर हे 4 नावं व्यवस्थित पाठ केले आणि सिंपल आहे. पहिला प्रकार सिंपल आहे, दुसरा प्रकार ऍक्शन कंटिन्यू आहे. ओके, तिसरा प्रकार ऍक्शन पूर्ण आहे. म्हणजे याच्यात पहिल्या प्रकारात ऍक्शन पूर्ण आहे का संपलेली आहे, कशी आहे, हे काहीही माहिती नसतं. ओके, म्हणजे हे सिंपल साधं वाक्य. त्याच्यानंतर बघा ऍक्शन सुरू होते म्हणून मज्जा आहे की नाही. हे काम इथे आपण जशाल तसं नुसतंच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा ऍक्शन कंटिन्यू झाली म्हणजे ऍक्शन तुमची सुरू झाली, कामाला तुम्ही सुरुवात केलेली आहे, मजा येते की नाही, सुरू झालेली आहे ऍक्शन. त्याच्यानंतर ती ऍक्शन सुरू झालेली तुमची संपते थोडीशी, तुम्ही ऍक्शन सुरू केली तर संपेलच ना. मग बघा मग कसं लक्षात ठेवायचं मजेशीर की एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट बसलेली आहे, एखादी ऍक्शन सुरू झालेली आहे, सुरू झालेली ऍक्शन थोडी संपलेली आहे. सो संपलेली ऍक्शन असेल तर परफेक्ट असेल, संपलेली ऍक्शन जी आहे तर ती पूर्णच संपलेली नसेल, थोडी चालू पण असेल तर परफेक्ट कंटिन्युअस. आणि मजा कशी येते मुलांना बघा, ऍक्च्युअल तुम्हाला हे 3च टेन्स अभ्यासायचे असतात. ह्या 3 वरून तुम्हाला हा 4था प्रकार तर सहज जमतो. बघा याच्यामध्ये परफेक्ट पण आहे म्हणजे हा टेन्स याच्यात येतोच, आणि कंटिन्युअस हा पण याच्यामध्ये येतो. गंमत आहे, गमतीने शिकायचा प्रयत्न करा मुलांनो, तुम्हाला फार सोपं जाईल. मजाच आहे ह्याच्यामध्ये, टेन्शन घेऊन शिकायचा नाहीये. डोंट टेक टेन्शन. ओके, सो बघा मजेशीर लक्षात ठेवा. सिंपल, त्याच्यानंतर ऍक्शन सुरू, त्याच्यानंतर केलेली ऍक्शन थोडी पूर्ण झालेली आहे, पूर्ण झालेली असेल तर परफेक्ट, त्यानंतर तीच ऍक्शन समजा थोडी पूर्ण झाली आणि थोडी चालू आहे तर परफेक्ट कंटिन्युअस. पहा मुलांनो, आणखीही मजेशीर आपण
युक्त्या पाहणार आहोत की कशा पद्धतीने मजा येते शिकत असताना. सी नाउ, आता आपण बघूया एक एक टेन्स. आता आपण सुरुवात करूया प्रेझेंट टेन्सला. आता मुलांनो, हे तर झाले नाव आणि ते टेन्स कुठे कुठे आणि कसे कसे वापरायचे, हा बेस. आता ह्या बेसच्या नंतर आपण थोडंसं जाऊया स्ट्रक्चर कडे, जे की अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला सर्व टेन्सेस जे आहेत तर ते शिकावे लागतात. सो मुलांनो, पहिला प्रकार घेऊया आपण सिंपल, त्याला आपण इंडेफिनिट सुद्धा म्हणतो. सिंपल इंडेफिनिट प्रेझेंट. प्रेझेंट मधला हा आपला पहिला प्रकार असेल. पहा मुलांनो, याचा जे स्ट्रक्चर असतं, इट इज एस फॉर सब्जेक्ट, देन वर्ब 1. ओके, वर्ब 1, sometimes you have to take yes or es for it, plus o means object. सो हे त्याचं सिंपल स्ट्रक्चर असतं मुलांनो. या स्ट्रक्चरच्या सहाय्याने मुलांना आपल्याला याची सर्व वेगवेगळी वाक्य ही बनवता येतात. तर बघा, हा एकमोड टेन्स असा आहे मुलांनो ज्याच्यामध्ये हा रूल आहे. ओके, लक्षात घ्या, यस किंवा इएस मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहावा लागतो आणि या फर्स्ट फॉर्मला मुलांना आपल्याला यस किंवा इएस लावावं लागतं. सो यस इएस आपण कुठे लावायचं, कसं लावायचं ते आपण पाहणार आहोत. ते घेऊया एक एक्झाम्पल. सब्जेक्ट बघा कशा पद्धतीने येतो, आय कॅच अ बॉल. बघा किती साधं आणि सोपं वाक्य असतं. मी हा इथे सब्जेक्ट आहे, आय कॅच हे इथे V1 आहे, अ बॉल हे तुमचं ऑब्जेक्ट असेल. आय कॅच अ बॉल, राईट. आता मुलांनो, जसं मी सांगितलं तुम्हाला की यस आणि इएस थर्ड पर्सन सिंग्युलर. ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच जर ही, शी आणि इट, ही, शी आणि इट आणि याचे येणारे सर्व नाउन्स सिंग्युलर नाउन. ओके, नाउन परंतु सिंग्युलर हे जर आले मुलांनो तर हे असतात थर्ड पर्सन. मग असे आल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं, यस किंवा इएस लावावं लागतं. हा रूल आहे जस्ट ओनली फॉर सिंपल प्रेझेंट. ओके, ओनली फॉर सिंपल प्रेझेंट. गंमत आहे की नाही, एवढे सगळे टेन्सेस आहेत परंतु फक्त एकाच टेन्सला आपण स्पेशली इम्पॉर्टन्स देतो. करेक्ट, म्हणजे इथे ह्याला स्पेशली इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. मजेशीर आहे हे, खूप गंमत येते. बघा, फक्त एवढंच स्पेशल पाहुणा आहे हा आपला. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं मुलांनो, या स्पेशल पाहुण्यासाठी आपल्याला स्पेशल गोष्टी कराव्या लागतात. त्यांना स्पेशल गोष्टी खाऊ घालायच्या. कोणत्या, यस आणि इएस. कसं आणि कुठे, तर फक्त जर तुमचा सब्जेक्ट ही, शी, इट किंवा त्याच्याबद्दल येणारे सिंग्युलर कोणतेही नाउन असोत, राम, श्याम, गीता, नीता या प्रकारचे असोत किंवा कुठल्याही प्रकारचे कॉमन नाउन असोत, अ पेन असेल किंवा अ डॉग असेल, अ कॅट असेल, अ सिटी असेल, अ ट्री असेल. सो अशा प्रकारचे कुठलेही नाउन येऊत, कॉमन नाउन. सो अशा वेळेस तुम्हाला एस इएस लावायचे, बिकॉज दीज आर अवर स्पेशल गेस्ट. हा आपला स्पेशल गेस्ट आहे. या स्पेशल गेस्टला आपल्याला ह्या दोन गोष्टी एक्स्ट्राच्या द्यायच्यात. मजा आहे की नाही, देता की नाही स्पेशल गेस्टला मजेशीर गोष्टी. सो असंच करायचं आहे. या स्पेशल गेस्ट साठी यस आणि इएस ही मेजवानी आपल्याला द्यावी लागते. ओके, सो बघा, मग आता आपण आयच्या ऐवजी सब्जेक्ट मी घेते इथे ही. फक्त सिंपल प्रेझेंट मध्ये हे स्पेशल गेस्ट आहेत आपले. यस इएस लावूया आपण. बघा, कॅच जर असेल तर आपल्याला लावावं लागेल इएस. मुलांनो, याच्यासाठीचा पण एक रूल आहे की यस कुठे लावायचा आहे आणि इएस कुठे लावायचा आहे. हा जो वर्ब असतो मुलांनो, हा वर्ब, या वर्बच्या शेवटचे लेटर्स पाहायचे. यस कुठे येतं आणि इएस कुठे येतं. ओके, इएस बघतो आहोत आपण. इएस कुठे येत असतं, जर शेवटचे लेटर पाहायचे. यस, एस एच, सी एच, ओ, एक्स, राईट. जर हे शेवटचे लेटर्स असतील, देन डबल झेड ऑल्सो. जर हे शेवटचे लेटर असतील, वर्बचे शेवटचे लेटर, क्रियापदाचे शेवटी जर एस, एस एच, सी एच, ओ, एक्स किंवा झेड यापैकी कोणतंही एक लेटर असेल मुलांनो, तर तुम्हाला इएस ऍड करावं लागेल या स्पेशल टेन्स साठी. ओके, सिंपल प्रेझेंट साठी.
मग इथे कॅच आहे, शेवटचं लेटर CH आहे, त्यामुळे मी इथे ऍड केलेला आहे ES, कॅचेस. ओके, ही कॅचेस अ बॉल. राईट. तसंच आपल्याला हिच्या ऐवजी सी जरी सब्जेक्ट घेतला किंवा मुलांनो सीच्या ऐवजी एनी नाउन घेऊन बघा. अ डॉग. ओके, अ डॉग कॅचेस अ बॉल. राईट. ओके, सो इथपर्यंतचा भाग मुलांनो तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. आता मुलांनो फक्त इथंच थांबून चालत नाही. ओके, सो हा झाला आपला महत्वाचा सिंपल प्रेझेंट. आता ह्या एका वाक्याचे मुलांनो आपल्याला 4 वाक्य बनवायचे आहेत आणि हे फारच गंमत येते, मज्जा येते हे करत असताना मुलांनो. बघा आता हे जे वाक्य झालं आय कॅच अ बॉल, तर हे वाक्य तुमचं अफर्मेटिव्ह असेल. ओके, हे वाक्य कोणतं असेल तुमचं? अफर्मेटिव्ह असेल, म्हणजे होकारार्थी. ओके, नीट लक्षात घ्यायचं आहे. हे वाक्य आहे तुमचं होकारार्थी, ज्याला आपण म्हणतो अफर्मेटिव्ह इन इंग्लिश. ओके, हे झालं तुमचं अफर्मेटिव्ह. म्हणजे एकच वाक्य मुलांना फक्त प्रेझेंट टेन्सचेच करतो आहोत आपण, परंतु हे आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवलेलं आहे. आता मुलांनो हेच वाक्य आपण निगेटिव्ह करूया. ओके, कारण तुम्हाला टेन्स आला तरी तो 4ही प्रकारांमध्ये कळला पाहिजे. सो एकच टेन्स आपण शिकतोय, परंतु याचे 4 प्रकारचे वाक्य आपल्याला असू शकतात आणि ते 4ही आपल्याला आले पाहिजेत. आणि स्पोकन साठी मुलांनो याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल, कारण स्पोकन मध्ये तुम्हाला याच मेथडनी 4 सेंटेन्सेस फास्ट म्हणून पाहायचे आहेत. सो तिथे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. सो बघा आता याचं निगेटिव्ह करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या 2 टेन्स मध्ये मुलांनो कुठलंही हेल्पिंग वर्ब नसतं. ओके, तुम्ही जर पाहिलं आय कॅच अ बॉल, कुठेही हेल्पिंग वर्ब दिसणार नाही. तर निगेटिव्ह आणि क्वेश्चन करत असताना ह्या दिलेल्या वाक्याचं निगेटिव्ह वाक्य करताना आणि प्रश्नार्थक वाक्य करताना आपल्याला डू आणि डज याचा प्रेझेंट टेन्स साठी उपयोग करायचा आहे. ओके मुलांनो, सो आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी आणि निगेटिव्ह करण्यासाठी, ओके, निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं? डू आणि डज या हेल्पिंग वर्बचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागतो. तर मुलांनो जेव्हा हा स्पेशल पाहुणा असेल तेव्हा डज घ्यायचं आणि जर तो नसेल तर डू घ्यायचं. ओके, सिंपल. लक्षात ठेवायचं इथं पण ES आहे ना, इथे पण ES आहे, म्हणजे जिथे SES लावलेला असतं वर्बला तेव्हा आपण डज घ्यायचं. पहा मुलांनो मज्जा येते, मज्जेनं पहा. इथे मजा आहे की नाही, इथेच उत्तर असतं. SES लावलेलं जिथं असेल तिथेच डज घ्यायचं आहे आणि ते नसेल लावलेलं की डू घ्यायचं आहे. इट्स सिंपल. सो बघा आय कॅच अ बॉल, मग आता इथे ES नाही म्हणून मग मी याचा उपयोग घेणार. तर मग कसं होईल निगेटिव्ह? आय डोंट. याचा शॉर्ट फॉर्मही घेऊ शकता तुम्ही, डोंट लिहू शकता. आय डू नॉट कॅच अ बॉल. हे झालं मुलांनो तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, हे झालं तुमचं निगेटिव्ह, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नकारार्थी. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स. तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच होकारार्थी, याला पॉझिटिव्ह पण म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह असे 4ही प्रकार आले पाहिजेत. सो आय डोंट कॅच अ बॉल. आता सी डझंट कॅच अ बॉल असं घ्यावं लागेल आपल्याला. ओके, सी जर सब्जेक्ट आला तर तुम्हाला याऐवजी घ्यावं लागेल सी डझंट कॅच अ बॉल. ओके, सो आता याच निगेटिव्ह सेंटेन्सचं मुलांनो आपण इंटरोगेटिव्ह करूया, प्रश्नार्थक करूया. किती मजा येते बघा मुलांनो, मजेनं शिका. याच्यात अनेक गोष्टी आपण एकाच वेळेला शिकतो आहोत, परंतु तुम्ही जर हे पण 4 वाक्य लक्षात घेतलेत तर पुढच्या प्रत्येक टेन्स मध्ये आपल्याला या पद्धतीचे 4 वाक्य करायचे. फार फार फास्ट जमेल तुम्हाला जर हा प्रकार जमला. ओके, सो बघा आपण इंटरोगेटिव्ह करूया. इंटरोगेटिव्ह करत असताना मुलांनो आपल्याला डूचा पुन्हा उपयोग घ्यायचा आहे. सो आधी घेऊया आपण डू. हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा डूची रूपं घ्यायची असतात. सो इथे हेल्पिंग वर्ब नाही त्यामुळे आपण डू घेतलेला आहे. डू आय कॅच अ बॉल. डू आय कॅच अ बॉल हे झालं आपलं प्रश्नार्थक किंवा याला आपण म्हणतो इंटरोगेटिव्ह.
म्हणजे तुमचा प्रश्न तयार झाला मुलांनो. प्रत्येक वाक्याचा प्रश्न करतोय आपण. बघा, एकाच गोष्टीत अनेक गोष्टी पण शिकतो आहोत. आणि ह्या 4 गोष्टी शिकल्या की अजून मी तुम्हाला गंमत सांगते, कशी गंमत येते ते. ओके, सो त्याच्यानंतर आपण बघूया प्रश्नार्थक परंतु निगेटिव्ह प्रश्नार्थक. डू आय नॉट कॅच अ बॉल? आणि शेवटी पुन्हा येईल प्रश्नार्थक चिन्ह. डू आय नॉट कॅच अ बॉल किंवा डोंट आय कॅच अ बॉल असंही घेऊ शकता, परंतु जास्त हाच फॉर्मॅट वापरला जातो. तर मुलांनो, हे आहे तुमचं निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह. निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह. ओके, बघा मुलांनो, इथे पण तुमच्या लक्षात येईल हे होकारार्थी, म्हणजेच याला तुम्ही पॉझिटिव्ह शब्द सुद्धा वापरू शकता. गंमत आहे की नाही? बघा, पॉझिटिव्ह झालं की त्याच्या उलट निगेटिव्ह घेतला. त्याच्यानंतर प्रश्न बनवला की त्याचाच प्रश्न नकारार्थी घेतला. किती सोपं आहे. सो असे 4 वाक्य हे आपल्या प्रेझेंट टेन्स वरून बनत असतात. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी सिंपल पॉइंट. ओके, सो मुलांनो, याच पद्धतीने आपण जर सब्जेक्ट सी घेतला, समजा याच्या ऐवजी मी सब्जेक्ट सी घेऊन वाक्य करायचं ठरवलं, तर हेच वाक्य कसं होईल बघा. सी कॅचेस अ बॉल. ओके, सी कॅचेस अ बॉल. हे वाक्य कसं येईल मग? सी डझंट कॅच अ बॉल. सी डझंट कॅच अ बॉल. डज सी कॅच अ बॉल? डज सी not catch a ball? Does she not catch a ball? ओके, सो मुलांना अशा पद्धतीने आज आपण फक्त शिकलेलो आहोत प्रेझेंट टेन्स बद्दल. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण इतर सर्व सेशन जे आहे ते सुद्धा आपण, जे पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे तो सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करूया. याच्यामध्ये आपण फक्त पाहिलेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला एकच प्रकार. ओके, त्याच्यानंतर आपण प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. सो स्टे ट्यून, मजेने शिकत रहा टेन्स. पुन्हा नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया. टिल देन गुड डे, गुड बाय.